मित्रांनो, आज आषाढी एकादशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। तर लाखो लोक पंढरपूरला का जातात त्याची आपण पहिले माहिती घेऊ। लाखो लोक पंढरपूरला का जातात? लाखो लोक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आणि संतांनी दिलेल्या भक्ती, समती आणि प्रेमाचा संदेश पोचवण्यासाठी ते चालत वारी करतात आणि त्याच खुशीमध्ये आज मी बनवणार आहे स्वादिष्ट खीर। तर त्याच्यासाठी लागणारे पदार्थ आहेत दूध, छोटे केलेले तांदूळ जे मी भिजत ठेवलेले आहेत, गूळ, वेलची पावडर, साखर आणि ड्रायफ्रूट सुद्धा आहेत जे मी पाण्यात भिजत ठेवलेले आहेत, कारण की आपल्याला ते छोटे करायला सोपं होईल। तर आता आपण जे बारीक केले तांदूळ जे मी भिजत ठेवलेले होते ते मी आता शिजवायला ठेवत आहे। तर मी याला सॉटे करते। तर जिथपर्यंत आपले तांदूळ शिजत आहेत तिथपर्यंत मी साजूक तुपात आपले ड्रायफ्रूट शिजवत आहे। शिजलेले तांदूळ काढून घेऊया। तर आता आपण फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स काढून घेऊया। तर आता आपण ड्रायफ्रुट्स काढून घेतलेले आहेत। तर आता मी या टोपामध्ये एक कप, हा तुम्हाला दिसत असेल त्या कपामध्ये दूध आहे ते मी टाकत आहे। तर आता मी या दुधात शिजलेले आपले तांदूळ टाकत आहे। तर आता आपण याला सॉटे करूया। दूध टाकून तांदूळ टाकल्यानंतर याला चांगली उकळी येईपर्यंत आपण पहिले याच्यामध्ये वेलची पूड पावडर टाकूया आणि त्याच्यावर थोडासा केसर सुद्धा टाकूया। तर आता आपण याला सॉटे करूया। तर आता आपण हा सॉटे करून घेतलेला आहे। तर याच्यामध्ये थोडा गोड वाटायसाठी मी आता याच्यात अर्धी वाटी गूळ घेत आहे। तर आता आपण गूळ टाकलेला आहे। तर तुम्हाला जर लागेल तर तुम्ही खूप साखर सुद्धा टाकू शकता। तर आता आपण याला सॉटे करूया। तर तुम्हाला या खीरसाठी कुठली पण कन्सिस्टन्सी पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकता, कारण की या खीरचे तांदूळ आधीच शिजवून ठेवलेले आहेत। तर आता आपण टाकूया याच्यात फ्राय झालेले ड्रायफ्रुट्स। तर आता आपण याला सॉटे करूया। तर सर्व झाल्यावर मी तुम्हाला सांगतो की याची टेस्ट, माझी खीरची टेस्ट कशी आहे।
तर आता आपली खीर रेडी झालेली आहे आणि आषाढी एकादशी मुले मी पहिली वाटी माझ्या बाप्पाला काढलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आता आपली खीर रेडी झालेली आहे. तर मी तुम्हाला खाऊन दाखवतो की आपली खीर कशी झालेली आहे. तर ही खीर खूपच चांगली झालेली आहे आणि तुम्ही पण घरी ट्राय करा आणि मला सांगा की ही कशी झालेली आहे. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. तर तुम्हाला मी खरंच सांगू की मी खीर कधीच नाही खाल्लेली आहे कारण की मला आवडत नव्हती. पण मी आज खीर स्वतःच्या हाताने बनवलेली आहे आणि मला आता समजलं की खीरमध्ये किती हेल्दी इन्ग्रेडियंट्स असतात आणि तेच खीरला हेल्दी खीर बनवतात.